आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल राज्यातल्या रेल्वेशी निगडीत 85,000 कोटी रुपयांच्या सुमारे 500 विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये अमरावतीच्या बडनेरा येथील रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळेचा समावेश आहे. एक स्थानक एक उत्पादन या अंतर्गत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर रेल्वे स्थानक, पांढुर्णा, पुलगाव, बल्लारशा, बैतूल स्टेशन, मुकुटबंद स्टेशन या स्थानकांवरील वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलचं लोकार्पण करण्यात आलं आहे. या प्रसंगी खापरी स्टेशन इथं वर्धा नागपूर 3ऱ्या आणि 4थ्या नवीन रेल्वे लाईनचं तसंच सेवाग्राम स्टेशन इथं वर्धा बल्लारशा 3ऱ्या नवीन लाईनचं आणि तिगाव स्टेशनमध्ये इटारसी नागपूर 3ऱ्या नवीन लाईनचं लोकार्पण देखील या अंतर्गत करण्यात आलं. त्याचप्रमाणे जनौषधी केंद्र नागबीड आणि नैनपूर इथं उभारले जाणार आहेत. नव्या रेल्वे लाईनमध्ये राजनंदगाव कळमना दरम्यान धनोली गुदना तसंच कामठी सालवा यांचा देखील समावेश आहे. केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत विदेश व्यापार संचालनालय DGFT नागपूर या कार्यालयाच्या वतीनं उत्तर नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इथं काल निर्यात महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेश तसंच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 49 जिल्ह्यांमधून कृषी आणि फलोत्पादन उत्पादन, लघु वनोत्पादन, अभियांत्रिकी वस्तू, फार्मा, प्लास्टिक संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाणी आणि खनिज यांची निर्यात वाढवणं हा या निर्यात महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू होता. नागपूरचा चौफेर विकास करताना गोरगरीब जनता केंद्रस्थानी आहे. गरिबांना 24 तास पाणी मिळावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांच्या घरातील युवा पिढीला रोजगार मिळावा या उद्देशानं नागपूर शहरात सातत्यानं विकास कामं सुरू आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बिनाकी तलावाचं पुनर्जीवन आणि विकास कामांचं भूमिपूजन तसंच नारी एक जलकुंभाचं आणि विविध आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी केलं. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं नागपूरच्या अमरावती रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या या प्रसंगी प्रामुख्यानं उपस्थित होते. देशभरातून 1 लाख युवकांचा हा मेळावा असल्याचं सांगितलं गेलं. आज देशाची युवा शक्ती नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असून जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा क्रांतीमध्ये युवकांचा भरीव सहभाग राहिला आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. नागपूरच्या अंबाझरी धरणावर पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं नव्यानं 3 एस्केप गेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधकामाकरिता 10 मार्च रोजी कार्यादेश काढण्यात आले. तसंच धरण बळकटीकरणासाठी प्रस्तावित वृक्षतोड करताना 66 वृक्षांचं संवर्धन करण्यात येणार आहे. मनपातर्फे नव्यानं चिन्हित 56 अतिक्रमणांपैकी 21 काढण्यात आली आहेत. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या या कामांसह अन्य कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी प्रशासनाला दिल्या. नागपूर इथलं प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मृत पक्ष्यांच्या वाढत्या प्रमाणाचा आढावा घेत पशुसंवर्धन विभागानं मृत पक्ष्यांचे नमुने पुणे तसंच भोपाळ इथं तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालात या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर विपिन इटनकर यांनी हे केंद्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे आणि वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.